अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला एवढे महत्त्व का दिले जाते आणि कोणते असे आपल्याला साहित्य घ्यायचे आहे त्याच्याने आपल्या आईची ओटी भरत असताना ती पूर्णत्वाला जाईल आणि ज्यांना वडील नाही आहेत त्यांची आई आहे फक्त त्या आईची पण आपण ओटी भरू शकतो का त्याची पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्किप न करता आजची माहिती तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर बघा आता अधिक मास या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। हा महिना जो काय आहे ना तो आपल्या विष्णू भगवानाला समर्पित आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये धार्मिक विधी, आध्यात्मिक साधना व विष्णूची पूजा आराधना आपल्याला करायची असते। तसेच अधिक मास या महिन्याला इतर अनेक बाबतीत देखील महत्त्वाचे मानले जाते। जुन्या रूढी परंपरा या महिन्यात आपल्याला जपायच्या असतात। अधिक मास म्हटले की डोळ्यासमोर येतो ते जावयाचा मान पान, सागर संगीत जेवण आणि धोंड्याचा महिना। पण हा महिना केवळ जावयासाठीच विशेष नसून तर या महिन्यात आपण सुवासिनी मुलींनी आपल्या आईची ओटी भरायची असते। ती सुद्धा तेवढीच खास कारण आहे। तर बघा आता आपल्या आईची ओटी का भरायची असते अधिक मासामध्ये? तर अधिक मास हा महिना धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। या महिन्यात आपल्याला दान करायचं असते। त्या दानाला खूप असे विशेष असं पुण्य प्राप्त होत असते, खूप महत्त्व असते त्या दानाला। आईला आपण देवाच्या स्वरूपात सदैव आपण पूजा करत असतो, तिचा आपण आदर करतो। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण आपल्याकडे आहे। त्यामुळे हिंदू धर्मात आईला विशेष स्थान दिले जाते। आई ही आपल्या मुलाला जन्म देते, त्याचे पालन पोषण करते, मुलांना वाढवते, त्यांना संस्कार देते। मुलं जन्माला घालताना आईचा देखील दुसराच जन्म होतो। त्यामुळे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईला दान म्हणजेच ओटी पदरात घातली जाते। त्यामुळे कौटुंबिक सुख आणि सौभाग्य मुलीला मिळते। तर बघा आता ज्या मुलींना वडील नाही आहेत, त्यांच्या आई सौभाग्यवती नाही, तर त्या मुलींनी त्या आईची ओटी भरू शकतात का? तर ह्या ठिकाणी एक शब्द लागू होतो तो म्हणजे विधवा आईची ओटी। तर हा शब्द उच्चारताना मनामध्ये एक वेगळेच अशा भाव येत होते, म्हणून मी हा शब्द उच्चारत नव्हते, पण काहीला स्पष्ट समजते म्हणून मी हा शब्द उच्चारत आहे या ठिकाणी। तर बघा मैत्रिणींनो, तुमचे जर वडील नसतील, तुमची आई एकटी असेल तर त्या आईची तुम्ही ओटी भरू शकता का? तर या ठिकाणी जर आपली आई एकटी आहे तर तरीही तिची आपण ओटी भरू शकतो, कारण की त्यासाठी आपल्याला फक्त घ्यायच्या नाही त्या म्हणजे हिरव्या बांगड्या आणि हिरवी जी काही चोळी असते ती फक्त वस्तू आपल्याला या ठिकाणी वापरायची नाही। उदाहरणार्थ आपल्याला फळे, तांदूळ, 33 वस्तू देऊन आपण आपल्या आईची ओटी या ठिकाणी भरू शकतो, कारण की हा जो महिना आहे तो दान धर्मासाठी पवित्र मानला गेला आहे। म्हणून आपण आपल्या आईची ओटी आवर्जून या ठिकाणी भरायचीच आहे। फक्त आपण आईला देताना लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे हिरव्या बांगड्या, हिरवं खण किंवा हिरवी साडी आपण द्यायची नाही। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कलरचा दिला तरी चालतो। तर बघा आता आपल्या साहित्यामध्ये काय राहणार आहे जेव्हा आपण आपल्या आईची ओटी भरत असतो, त्याशिवाय आपली ओटी पूर्ण होत नाही। तर ओटी भरताना आपल्याला घ्यायचे आहे त्या वस्तू म्हणजे सर्वात आधी एक आपल्याला खण म्हणजेच ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे, साडी घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत, त्यांना हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे। मग ओटीत नारळ घ्यायचा आहे, हळकुंड, खारीक, बदाम किंवा 5 प्रकारची फळे ओटीत आपल्याला घ्यायची आहेत। ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार करायचा आहे। ओटीतील या सर्व वस्तू सौभाग्य, मांगल्य, सुख, समृद्धीचे प्रतीक आहेत। त्यामुळे ओटी भरताना या वस्तू आपल्याला विसरायच्या नाहीत। सर्वप्रथम आपल्या आईला पाठावर बसून किंवा उभे राहून तिचे पाय धुवून हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे। तिच्या पदरात आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आईचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। आणि 33 तुम्ही अनारसे किंवा फळे किंवा कोणत्याही वस्तूचं दान म्हणून तुमच्या आईला तुम्ही देऊ शकता किंवा आमच्याकडे धोंडे बनवले जातात तशा प्रकारचे तुम्ही धोंडे पण दिले तरी चालतील। तर आपण सगळेजण मिळून आपापल्या आईची ओटी भरून घ्यायची आहेत। वडील असो किंवा नसो तरीही आपण आपल्या आईची ओटी भरायचीच आहे। या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। बोलण्यात काही जरी इकडं तिकडं झालं असेल तर मनापासून मी माफी मागते आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर यायचं आहे आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते। बाय बाय सगळ्यांना।